अभयजीत सिंह बिलाई. ब्रह्मचर्याचा ज्ञानाशी काय संबंध आहे? हे ब्रह्मचर्य दोन प्रकारचं आहे, एक रिलेटिव्हली, एक रिअली. आत्म्यात राहणारं रिअल ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य तेच खरं ब्रह्मचर्य आहे, पण हे रिलेटिव्ह ब्रह्मचर्य आहे. हे मन वचन कायापासून जर विषय विकार सुटला तर आत्म्याचं जे अस्पष्ट वेदन झालंय, मी शुद्धात्मा आहे, अभयजीत सिंह वेगळे आहेत, ह्या जागृतीच्या पुढे जाऊन आपल्याला अनुभव कक्षेत जायचं आहे आत्म्याच्या स्पष्ट अनुभवासाठी. तर ब्रह्मचर्य आत्म्याचा स्पष्ट अनुभव होण्यास हेल्प करतं. जसं खत घालाल त्या फर्टिलायझरसाठी तर रोप 1 फुटाऐवजी 7 फूटपर्यंत वाढेल, त्याला फळं चांगली येतील. तर ब्रह्मचर्य हे खतासारखंच आहे, खतासारखं, फर्टिलायझरसारखं. त्याने तुमची ज्ञानशक्ती वाढते आणि जागृती वाढते, अलिप्ततेचा अनुभव वाढतो आणि वाढत वाढत आत्म्याच्या स्पष्ट वेदनेपर्यंत स्पीडने पोचू शकतो. आणि विषय विकार आहे तर आपल्या आत्म्याची प्रतीती राहील, जागृती थोडी थोडी राहील, अनुभव मिळवून देणार नाही. म्हणून ब्रह्मचर्य खूप हितकारी आहे अनुभव कक्षेत पोचायला. आत्म्याचा अनुभव कुणाला होतो? सर, हा प्रश्न पूर्ण थोडासा अजून करा ना सर. कोणता? हेच की लग्न झालेले लोक ज्ञानी होऊ शकतात? हो, होऊ शकतात. लग्न झालेले याचा अर्थ काय आहे की मुंबईच्या ट्रेनमध्ये अहमदाबादला बसलात तुम्ही, तर माझ्यासारखा एकच पिशवी घेऊन बसला होता आणि तुम्ही 6 बॅग घेऊन बसला होतात, छोटी बॅग, मोठी बॅग, सगळ्यात मोठी, आणि दोघांनाही बरोबर ट्रेनने मुंबईला पोचवलेलं आहे. मग मुंबईला उतरल्यावर कुली म्हणेल 1 नाही 2 कुली करावे लागतील. मी तर माझी पिशवी घेऊन चालत घरी पोचणार, तुम्हाला थोडे श्रम पडतील, परिश्रम होतील. टॅक्सीवाला म्हणेल अरे एवढं सामान 2-2 टॅक्सी करा. असं करत हळूहळू घरी पोचाल तर 1.5 तासांनी पोचाल. आणि तिथे लिफ्टवाला म्हणेल एवढं सामान चला 3 फेऱ्या करा, एकदम सगळं नाही न्यायचं आहे. तर थोडे थोडे ट्रबल येत राहतील, बाकी दोघंही मुंबईला एकदमच पोचू. हा बोजा राहील ना 7. माझ्याकडे एकच पिशवी आहे, काही बोजा नाही आहे. एवढाच फरक आहे, बाकी मोक्ष मिळायला अडचण नाही येणार. सर, हे हनुमानजी आहेत की लग्न नव्हतं केलं आणि कृष्ण भगवानला पण ब्रह्मचारी म्हणतात, हनुमानजींना पण ब्रह्मचारी म्हणतात. ते बरोबरच आहे. तर काय, त्यांची प्रार्थना करायची आणि शक्ती मागायची की तुम्ही जसं ब्रह्मचर्याचं पालन केलं तसं मलाही ब्रह्मचर्य पाळायची शक्ती द्या. हो, शक्ती मागायची. त्यांच्याकडे अजून एक गोष्ट आहे, स्वामी भक्ती. रामचंद्रांची केवढी थोर भक्ती केली होती, तर तसं आम्हाला दादा भगवानांची भक्ती करू द्या, सिन्सिअरली अशी कृपा करा. शक्ती मागितली तर आपल्याला शक्ती मिळते. हे बिरेंद्र सिंह मथुरेहून, त्यांचाही हाच प्रश्न आहे ब्रह्मचर्याचा. तुमचाही हा प्रश्न आहे, मोठ्या पानावर तुम्ही विचारले. सर, एक प्रश्न अजून होता माझा, त्यात हा, पर्सनल आहे. काय आहे? जे कधी जसं शारीरिक कष्ट किंवा दुःख आणि जसं कधी आजार पण येतं तेव्हा असं वाटतं की जागृती निघून गेली आहे. मग परत जे रोगाकडे आजाराकडे लक्ष राहतं, शुद्ध आत्म्यावर लक्ष नाही राहत. नाही, पण हळूहळू सेटिंग करा. हा शरीराला आजार येतो, पण शरीर अभयजीत सिंगचं आहे. तुम्ही अभयसिंगशी बोला की हा तुझ्या शरीराला आलाय, पण थोडं थोडं औषध करत जा, ठीक होईल. चल थोडा जरा पाय दाबतो, ठीक होईल. असं थोडं कॉन्व्हर्सेशन केल्यानं अलिप्ततेची जागृती राहील. आणि जशी होळीत लाकडं जाळतात ना, तेव्हा बघणारा जळतो का कधी? हां, तुम्ही बघणाऱ्यांपैकी आहात, किती कुठलं लाकूड कुठून पडतंय, किती जळतंय, आता संपलं, राख झाली आहे त्याची. तर असं तुम्ही पण शरीराकडे पहा. या उजव्या पायाला काही होत नाही आहे, राईट लेगला त्रास होतोय, लेफ्टला काही होत नाही. हा इथून पसरत इथपर्यंत आला आहे. सकाळी नव्हता, दुपारी सुरू झाला, कधी सुरू झाला, किती वाढला, किती कमी झाला, कुठे झाला, ते बघा तुम्ही. आणि हळूहळू प्रॅक्टिस करत जा की अभयजीत सिंगला होत आहे, मला नाही, मी तर शुद्धात्मा आहे. आणि बघणारा, आणि समजा पाय दुखतोय तर पायाला नाही माहिती की मला दुखतंय, आणि ज्याला जे माहीत असतं त्या बघणाऱ्याला दुखत नसतं.
तर जो भोगतो आहे आणि ज्याला माहिती आहे दोन्ही वेगळे आहेत. हळूहळू स्टडी कराल ना तर तुम्हाला समजेल की आपलं लक्ष ह्या पायावर पण जातं की हा दुखत नाही आहे, ह्या पायावर पण जातं की हा दुखतो आहे. तर आपण जे बघणारे आहोत ते तर दुखण्यापासून मुक्तच आहोत. तर आपलं स्वरूप काय आहे? आपल्या जागृतीतून आपण त्या जागृतीत येऊ पाहतोय की मी तर शुद्धात्मा आहे आणि ही दुःख बघणारा आहे. आणि दुखण्याचा मालक कोण असतो? अभयजित सिंग. आणि हा अहंकार त्या दुखण्यासाठी भोगाचा मालक बनतो. मला दुखत आहे तर तुम्ही म्हणायचं की तुम्हाला दुखत आहे की पायाला दुखत आहे, तुम्ही कशाला डोक्यावर घेता? ठीक आहे, पायाला होत आहे, आपण औषध करू. पण तुम्ही ही रॉंग बिलीफ आहे. अहंकार म्हणजे या फिजिकल बॉडीला पेन होतो हे अहंकार बिलीफने मानतो की मला झालं आहे. पण तुम्ही तर आत्मा आहात तिसरे. तुम्ही जाणता की अहंकार सफरिंग भोगतो, डोक्यावरती बोजा घेतो आणि होतं शरीरात. हे तर एक्झॅक्टली अहंकाराला पण तुम्ही वेगळं काढू शकता की तुला नाही झालं, शरीराला झालंय, तू कशाला घेतोस? का मानतोस की मला झालंय? चल म्हण की शरीराला होतंय, मला नाही, चल तू शुद्धात्म्याच्या सीटवरती ये. तर असं कॉन्व्हर्सेशन करण्याने सफरिंगसुद्धा कमी होईल, अलिप्ततेची जागृतीही वाढेल आणि हा जो भोगायचा हिशोब आहे 2 तासांचा की 2 महिन्यांचा, तो व्यवस्थिताचा हिशोब तो पूर्ण करावाच लागेल. त्यात काही कमी नाही होणार. पण जो अहंकाराचा जो भोग आहे, जे सफरिंग, तो 0% पर्यंत येऊ शकतो रॉंग बिलीफ सुटल्याने. आणि आत्म्याची जागृती, आत्म्याची शक्ती वाढेल आणि आत्म्याचा अनुभव वाढेल आपला. लक्षात आलं तुमच्या? हो सर. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की आत्म्याचा अनुभव कुणाला होतो? अहंकाराला होतो का? जो मी जे अस्तित्वात होतं ते रॉंग प्लेसवर बसलं होतं, म्हणून त्याला अहंकार म्हटलं जात होतं की मी अभयजित सिंग आहे. आता मी खरोखर कोण ह्याचं भान नव्हतं त्याला. तर त्यालाच ज्ञान मिळतं मीला, म्हणजे सेल्फला. मग सोल तर त्याच्या जागेवरती आहे. हा सोल जो रिलेटिव्ह मध्ये घुसला होता, मी अभयजित सिंग आहे, त्यातून त्याला रिअल मध्ये दृष्टी मिळते, मी शुद्धात्मा आहे. तर ह्या मीलाच ज्ञान देतात. जो अज्ञानी होता त्याला ज्ञानी बनवतो. आणि अभयजित सिंग त्याच्या जागेवरती आहे आणि मूळ आत्मा पण त्याच्या जागेवर आहे. ही भ्रांत उभी राहिली होती की देहाला मी आहे मानत होतो, नावाला मी आहे मानत होतो. ते अज्ञान ज्याला होतं त्याला ज्ञान देतो आणि मग ते आत्म्याबरोबर मर्ज होऊन जाईल की जो आत्म्यापासून वेगळा झाला होता, आत्म्याबरोबर अभेद होईल. समजलं का तुम्हाला? हो सर. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी विजेंद्र सिंग बोलतोय. हां. तुमचं हे ब्रह्मचर्य काय आहे? आत्मज्ञान झाल्यावर पुढच्या जन्मीही मोक्षापर्यंत ह्याचं पालन होऊ शकेल का? ॲक्च्युली ब्रह्मचर्य काय आहे? 2 प्रकारचं ब्रह्मचर्य. एक तर रिअल ब्रह्मचर्य की मी एक शुद्धात्मा आहे. पण ते ब्रह्मचर्य तर ज्ञानविधीत तुम्हाला सुरू झालं, प्रतिती स्वरूपात झालं. पण रिलेटिव्हमध्ये जो मन वचन कायातून स्त्री आणि पुरुषाचा जो दृष्टीदोष असतो, स्पर्शदोष असतो, आचार दोष असतो, त्याला विषय विकार म्हणतात. आणि तो विषय विकार आपल्याला आत्मा अनुभवात बाधा आणेल. म्हणून आपल्याला या विषय विकाराची 2 स्वरूपं जाणून घेऊन त्याचं प्रतिक्रमण करत राहिलं पाहिजे. आता समजा तुमचं वय झालं, पण बालपणापासून आजपर्यंत दृष्टीदोष, विचारदोष, स्पर्शदोष, आचारदोष, कोणत्या ना कोणत्या प्रकाराने चिंतनाचा पण दोष असतो. तर ते जेवढं आपल्याला आठवेल तेवढं आपण आठवून प्रतिक्रमण करत जा. तर जेवढं काही आपण समजा 100 पैकी तुम्ही 90 धुवून टाकलेत तर 90 संपून जातील. हे 10 जे राहिलेत ते कॅरी फॉरवर्ड होतील. मग पुढच्या जन्मी काही फुटतील विचार, तुम्ही धुवून टाकाल, मग संपूर्ण ब्रह्मचर्य सिद्ध होईल. एकाच 1-2 लाईफमध्ये तर संपूर्ण ब्रह्मचर्य सिद्ध होईल. हे लग्न झालेले लोक पण ब्रह्मचर्य सिद्ध करू शकतात. कारण आजचा आचार पूर्वीचा डिस्चार्ज कर्म आहे. आणि आपल्या भावात काय आहे? आपल्या विचाराने, वाणीने, आचाराने, स्पर्शानाने, चिंतनाने कुठल्याही प्रकारचा विषयविकार दोष नाही करायचा. ही भाव जागृतीच नेक्स्ट लाईफमध्ये आपलं ब्रह्मचर्य सिद्ध करेल. तर पुढच्या जन्मी हे मोक्षापर्यंत हे हेल्प करेल. जेवढी भावना आपण केली आहे ब्रह्मचर्याची ती नेक्स्ट लाईफमध्ये आपल्याला हेल्प करेल ब्रह्मचर्य पाळण्यात. समजलं का तुम्हाला? जय सच्चिदानंद. यासाठी 9 कलमात 6 कलम लिहिली आहेत. हे दादा भगवान, मला कुठल्याही देहधारी जीवात्माप्रती, स्त्री पुरुष अगर नपुंसक कुणीही देहधारी जीवात्मा असेल त्याच्याप्रती विषय विकाराचा दोष, इच्छा, चेष्टा, विचार संबंधी दोष न कराय न करावाय, करता प्रति न अनुभवाय अशी परमशक्ती द्या. मला निर्विकार राहायची शक्ती द्या. तर हे 6वं कलम दिवसात 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा म्हणाल तर बीज ब्रह्मचर्याचं पेरलं जाईल.
तर हळूहळू नेक्स्ट लाईफमध्ये विषय विकार सुटेल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. विनय सिंग चौहान भिलाई. आत्म्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत शक्ती आहे, तर त्याचा उपभोग कोण करतो? कुठे आहेत? आणि केव्हा? कृपया विस्तार करून सांगायची कृपा करा. आत्म्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत शक्ती आहे, हे कुणाला कळतं? तुम्हाला नाही. मला ज्ञानाआधी माहीतच नव्हतं. आता ज्ञानानंतर माहिती झालंय की आत्म्यामध्ये तर खूप शक्ती आहे. तर तुम्हाला माहीत नव्हतं, ते तुम्हीच आहात. आणि माहीत झालं, तेही तुम्हीच आहात. तुम्ही जे आहात ते कोण आहे? तर हा मी आहे, त्याला अस्तित्व म्हटलं जातं. आणि अस्तित्व, जीवमात्राला अस्तित्वाचं भान असतंच असतं. मी आहे, पण वस्तुत्वाचं भान नाही की मी काय आहे, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, माझी शक्ती काय आहे, माझं कर्तेपण काय आहे, ते माहीत नाही. आणि अज्ञान जसे अज्ञानी लोक भेटले की असं अज्ञान प्रदान झालं की तुम्ही विनय सिंग आहात, तुम्ही यांचा मुलगा आहात, तुम्ही यांचे भाऊ आहात, तुम्ही हे लग्न करा, नंतर तुम्ही पती आहात, तुम्ही हे फादर झालात. तर हे अज्ञान मिळतं आपल्याला. मग आपला अज्ञानामुळे आपण अज्ञानी दशेत आलो आहे. तर जेवढं अज्ञान वाढतं तेवढी आत्म्याच्या ज्ञान, दर्शन, शक्तीवर आवरणं येत जातात. तर हे अनंत काळापासून अज्ञान दशेतून आत्म्यावर ही सगळी आवरणं आलीच आहेत. आता आपल्याला ज्ञान मिळू लागलं तेव्हा हळूहळू आवरणं तुटत जातील. तर पहिलं आवरण तर ज्ञानविधी तोडून टाकलं की मी विनय विजयसिंग आहे, ती अज्ञान मान्यता जी ब्लंडर स्वरूपात ती तुटली. आता आपल्यालाच ज्ञान झालं की माझा आत्मा अनंत शक्तीवाला आहे. ही रॉंग बिलीफ होती, तेव्हा अज्ञानाची शक्ती प्रगट होत होती, म्हणजे विभाविक शक्ती प्रगट होत होती. आता राईट बिलीफ बसली, मी शुद्धात्मा आहे, ही विभाविक शक्ती संपत जाईल आणि स्वाभाविक शक्ती प्रगट होत जाईल. आत्मा निरावरण होत जाईल. समजलं का तुम्हाला? नाही, तुम्ही पूर्ण सगळं थोडं स्पष्ट कराल का? हा जो मी असतो, हे काय होतं की आत्मा जसं ते सोन्याचं वळ आहे. तर आता जे जिवंत झालं तर काय म्हणेल, मी सोनं आहे, ही बांगडी माझी अवस्था आहे, हे मला की अंगठी बनवणार आहेत. तर मी आहे, त्याला भान तर आहे की नाही सोन्याला, पण द्रव्य बिघडलं नाही आहे, त्याचे गुण पण बिघडले नाहीत. पण दुसऱ्या धातूचा संयोग झाल्यानं त्याच्या अवस्थेत परिवर्तन होतं. तर असा आत्मा बिघडला नाही आहे, पण त्याची बिलीफ बिघडते. त्याचे अनंत गुण आहेत, त्यात दर्शन, ज्ञान, सुख आणि शक्ती. तर दर्शन गुण आहे, त्याच्यावर दबाव येतो, मग विभाविक दर्शन उभं राहतं. त्याला जडतत्व आणि चेतनतत्व दोन्ही जवळ जवळ आल्यानं, दबाव, संयोगाचा दबाव आल्यानं, जसं डोळ्यावर दबाव आला तर डबल दिसतं. यामुळे रॉंग बिलीफ उत्पन्न होते, अहंकार उत्पन्न होतो. मी विजयसिंग आहे, मग त्याला विभाव असं म्हणतात, विशेष भाव म्हणतात, त्याला व्यतिरेक गुण म्हणतात. याला वेदांतात तिरोभाव म्हटलं आहे, जैन शास्त्रात व्यतिरेक गुण म्हटलेलं आहे, त्याला विभाव म्हणतात. तर हा विभाव म्हणजे दुसऱ्या संयोगानं उत्पन्न झाला आहे. तर हा दुसरा संयोगाने उत्पन्न झाल्याने नंतर तो संयोग विश्वाच्या सुरुवातीपासूनच आत्मज्ञानी मिळाले नाही तोपर्यंत तो चालतच राहतो. अज्ञान प्रदान होत जातं आणि जीवाचं अज्ञान वाढत जातं. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मीचा पती आहे, आणि पती झाल्यावर पतिगिरी करतो, वाईफला कंट्रोल करतो, वाईफ बरोबर आर्ग्युमेंट करतो, वाईफ बरोबर उपभोग घेतो, पण पतीपणाच्या अहंकारामुळे. पण खरं तर स्वतःच आत्मा आहे आणि स्वतः कोण आहे ते अज्ञानामुळे माहिती नाही त्याला. जेव्हा त्याला ज्ञानी भेटतात तेव्हा त्याला कळतं की मी पती आहे व्यवहारात. जसं ट्रेनचा योग येतो तेव्हा पॅसेंजर म्हटलं जातं, जसं वाईफचा योग आहे म्हणून मी पती आहे, खराखुरा व्यवहारात पती आहे, पण निश्चयाने मी शुद्ध आत्मा आहे. तर हा सूक्ष्मतम जो अहंकार आहे की हा मी आहे, ही जी सूक्ष्मतम मान्यता आहे, त्यालाच ज्ञान देतो की नाही, तुम्ही विजयसिंग नाही, तुम्ही शुद्ध आत्मा आहात. मूळ आत्मा तर त्याच्या जागी शुद्धच आहे, आणि द्रव्य बिघडलं नाही, गुणधर्म बिघडले नाहीत, काहीच बिघडलं नाही. त्याचं जे उत्पन्न झालं होतं त्याला ज्ञान देतो. त्याचा उपभोग कोण घेतं? तो स्वतःच करतो. त्याचं अस्तित्व आहे ना, ते तर सदैव मोक्षानंतर सुद्धा ते राहीलच.
नाही, आता मोक्ष होईल तेव्हा होईल. सध्या तर स्थूल शरीरात आहे, जसं तुम्ही सांगतात, की अनंत शक्ती आहे, तर ती प्रगट केव्हा होते आणि त्याचा उपभोग कोण घेतो? हे 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 अनंत शक्ती आहे, पण अनंत शक्तीवर आवरण आल्याने काय झालं? ही विभाविक शक्ती उत्पन्न झाली आहे. क्रोध मान माया लोभ त्याला निर्बलता म्हणतात. तर हे क्रोध मान माया लोभ असल्यामुळे आत्म्याच्या शक्तीवर आवरण आलेलं आहे. आता जेवढं क्रोध मान माया लोभ संपत जाईल तेवढी आत्मशक्ती प्रकट होत जाईल. म्हणजे जे ज्ञानविधीत एक वाक्य सांगितलं होतं, मोक्षाला जाईपर्यंत विघ्न अनेक प्रकारची असल्यामुळे त्यांच्या समोर मी अनंत शक्तीवाला आहे. म्हणजे हे विश्व जे उभं राहिलं आहे, पण ते विभाविक शक्तीपासून आता ती हळूहळू ते संपेल. मग स्वाभाविक शक्ती प्रकट होईल आणि स्वाभाविक शक्ती प्रकट झाल्यानं ही संसारातील सगळी विघ्न संपून मग मोक्षाकडे जाईल स्वतः. म्हणजे तो स्वतःच स्वतःची शक्ती उपभोगतो आणि स्वतःच त्या शक्तीत राहून संसार हिशोब पुरा करून मोक्षाकडे जाईल. कळत तर नाही ना अनंत शक्ती आहे ती. कळलं कळेल तर कळेल कळेल कळेल. बघा ना, आता तुमच्या आणि माझ्यात, तेच तर. तुमच्यात आणि माझ्यात काही अंतर आहे? तुम्ही तर काय सांगाल? तुमच्याजवळ खूप जागृती आहे, खूप ज्ञान आहे, तुमची ज्ञानाची शक्ती वाढलेली आहे. नाही, पण तर काय आहे की तुमच्या स्थितीत मी पण होतो एक दिवस. कारण माझी आवरणं तुटत तुटत मी इथपर्यंत पोचू शकलो. तुम्ही पण कारण पोचू शकाल. कारण कारण काहीतरी उलटच होत आहे. काय? आता ज्ञान घेतल्यानंतर वाटतं एकदम पंगू झालो, कमजोर झालो या टाईपचं. हे अहंकाराला वाटतं, आत्म्याला नाही वाटत. अहंकार तर पंगू होतोच, कारण त्याची सत्ता गेली. बुद्धीला वाटतं. जय सच्चिदानंद. हा, जय सच्चिदानंद. रवी चव्हाण भिलाई. आपल्याकडून कोणी दुखावलं गेलं, पण आपलं इंटेन्शन न दुखावण्याचं असं होतं. मग काय कर्म चार्ज होतं? नाही नाही, खरं काय होतं की रवीचं इंटेन्शन आहे की कुणाला दुखवायचं नाही. हम्म, तुम्ही शुद्ध आत्म्याच्या सीटवर आलात. हम्म, आता रवीकडून कोणी दुखावलं गेलं हम्म, तर रवीला सांगायचं प्रतिक्रमण कर. हम्म. तर हे चार्ज कर्म दुखावल्यामुळे होतं असं नाही. मी रवी आहे आणि मी केलं त्या मान्यतेतून कर्म चार्ज होत होतं. हो तुम्ही ज्ञान घेतलं ना, हो, घेतलंय ना. मग तुम्हाला समजलं ना की रवी वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. हो तर रवीकडून जे झालं, तुम्हाला जागृती असते की रवीकडून झालं, मग तुम्हाला चार्ज नाही होणार. आता रवीला कर्म धुवायचं हे सांगायला लागेलच की तू प्रतिक्रमण कर, माफी माग, तर संपवून टाक. हे बीज जळून जाईल. हो हो, दीपक भाई, हा अहंकार एका प्रकारचा असतो की वेगवेगळ्या प्रकारचा असतो? जसं राग, द्वेष, विषय, विकार, क्लेश, ईर्ष्या, द्वेष, घृणा, हे सगळे अहंकाराचेच प्रकार आहेत का? ॲक्च्युली काय आहे की हा अहंकार तो एकच आहे, पण तो वाढतो नंतर. जसं वृक्ष आहे ना, झाड आहे, ते आधी लहान असतं, मग मोठं होतं, मग ब्रँचेस त्याला येतात. हो. तशा अहंकाराच्या ब्रँचेस आहेत. अहंकार त्याला जो आवडेल त्याच्यावर राग करतो, अहंकाराला जो पसंत नाही त्याच्यावर द्वेष करतो. अहंकार, ते एखादं घर आहे, तो मालक असतो, बघा मी किती मोठा घरवाला आहे, तर मान होतो. अहंकार म्हणतो, हे बघा आमची ही 7 एकरची या जमिनीत आमची सगळी हे शेती करतात, तर अभिमान होतो. तर अहंकाराची कोणती बिलीफ आहे त्या हिशोबाने त्याचे राग द्वेष मोह विकार असं म्हटलं जातं. हो. समजलं का तुम्हाला? हो. पण अहंकार एकच आहे. हो. मी रवी आहे, तिथून त्याची सुरुवात होते. हो, जसं मी मानतो तर तो अहंकार आहे, आणि जर मी म्हणालो मी शुद्ध आत्मा आहे तर तो अहंकार नाही आहे. बरोबर. जिथे स्वतः नाही आहे तिथे मी आहे म्हणणं याला अहंकार म्हटलं जातं. आणि जिथे तुम्ही स्वतः आहात आणि तिथे खरंच समजलं की मी शुद्धात्मा आहे, तर अहंकार नाही म्हणता येणार. जसं रिलेटिव्ह मध्ये जर कोणी व्यक्ती डॉक्टर आहे तर तो रिलेटिव्ह मध्ये डॉक्टर मानतो तर तो त्याला अहंकार आहे. व्यवहारात डॉक्टर आहे बरोबर, पण अध्यात्माच्या दृष्टीतून अहंकार. हो हो, तर अध्यात्माच्या दृष्टीतून मग कर्म चार्ज होईल जर मी डॉक्टर आहे मानत हा, असेल तो तर. अज्ञानात तर दिवस रात्र चार्जच होत राहतो. झोपलेला असतानाही कर्म चार्ज होतात. हे ज्ञानविधी नंतरच त्याला जागृती मिळते की मी रवी नाही, मी शुद्धात्मा आहे. आणि मी शुद्धात्मा आहे एवढ्या जागृतीने पूर्ण नाही होणार. सच्चा करता कोण आहे? सायंटिफिक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स करता आहे, आणि रवी वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. आणि मी रवी काय करतो याचा ज्ञाताद्रष्टा आहे. ही जागृती एक्झॅक्ट असेल तरच अहंकार संपतो. म्हणजे ज्ञानविधीत चार्ज इगोइझमला डिझॉल्व करतात, संपवतात.
आता रवीमध्ये जो रवीमध्ये जो इगोइझम आहे तो डिस्चार्ज इगोइझम आहे. त्याने व्यवहार चालत राहील आणि इगोइझम संपेल आणि व्यवहार सुद्धा संपेल. समजलं का तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अशोक, श्रीकृष्ण भगवानांनी गीतेत अर्जुनाला सांगितलं, माम एकम शरणम रज, याचा विस्ताराने अर्थ समजावा. अशोकजी, गाझियाबाद. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्म सोडून तुम्ही मला शरण या. तर सगळे लोक काय म्हणतात? मुरलीधर श्रीकृष्णाला शरण जायचं. आणि आम्ही वैष्णव आहोत, आमचा धर्म आहे, आपण जैन धर्म सोडला पाहिजे, दुसरा धर्म सोडला पाहिजे. आम्ही वैष्णव आहोत, आमचा स्वधर्म आहे आणि श्रीकृष्ण भगवानाला शरण जायचं आहे. एवढे भगवान पक्षपाती असतील की वैष्णव धर्मात या, दुसरा धर्म सोडून द्या असं सांगायला? त्यांचा अर्थ असेल? नाही, भगवान निपक्षपाती होते. तर हे त्यावेळी मी वैष्णव आहे, हा जैन आहे, हे शब्दही नव्हते. तर भगवान काय सांगू इच्छितात? सर्व धर्म सोडून, म्हणजे कुठले धर्म? परधर्म दया भयावह. स्वधर्मात या कुठल्या धर्माला परधर्म म्हणाले आणि कुठल्या धर्माला स्वधर्म म्हणाले? आणि त्या सगळ्या परधर्मांना सोडून तू स्वधर्मात ये, मला शरण ये. तर मला म्हणजे कुणाला शरण या? मुरलीधर श्रीकृष्ण नाही, तत्वस्वरूप श्रीकृष्ण. अविनाशी आत्म्याला शरण जायचं होतं. आणि परधर्म म्हणजे वैष्णव धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म, शिवधर्म, हे नाहीत परधर्म. पण भगवानांनी हे सांगितलं होतं. नाही, तुम्ही ऐकताय माझं बोलणं? हो हो. हे कोण ऐकताय? ऐकण्याचा धर्म कुणाचा असेल? आता तरी अशोकच ऐकतोय. मी ऐकतोय, पण जर कान काम नसतील करत तर ऐकू येईल तुम्हाला? नाही येणार. तर हे कान ऐकतात की तुम्ही स्वतः ऐकत आहात? स्वतः ऐकतो. स्वतः ऐकता, तर कान डिफेक्टिव्ह असतील तर नाही ऐकणार ना. बहिऱ्या माणसाला ऐकू येत नाही असं का होतं? तो स्वतः तर आहेच आहे. तर ऐकण्याचा धर्म कानाचा आहे. तर तुम्ही म्हणता मी ऐकतो. बघायचा धर्म डोळ्यांचा आहे. नंतर नाही म्हणत माझे डोळे जरा दिसत नाही, नंबर आला बहुतेक चष्म्याचा. तर डोळे, बघायचा धर्म डोळ्यांचा आहे, ऐकण्याचा धर्म कानाचा आहे, चवीचा धर्म जिभेचा आहे, स्पर्शाचा धर्म इंद्रिय स्पर्शेंद्रियांचा आहे, सुगंध ना घृणेंद्रियांचा आहे. तर इंद्रिय त्यांच्या धर्मात आहेत. आणि आपण अहंकार करतो की मी केलं. मग विचार करणं हा मनाचा धर्म आहे. बुद्धीचा धर्म निर्णय, निश्चय, निर्णय घेणं, डिसिजन घेणं, प्रॉफिट अँड लॉस सांगणं. चित्ताचा धर्म भटकणं, पाहणं, सांगणं. अहंकाराचा धर्म सफरिंग आणि निश्चय करणं हा अहंकाराचा धर्म आहे. तर इंद्रिय आणि अंतःकरण आपापल्या धर्मात आहेत आणि आपण आपल्या धर्मात नाही आहात. परधर्माला मी केलं असं मानता म्हणजे परधर्मात घुसला आहात. तर कृष्ण भगवान हे सांगतात की तुम्ही स्वतः आत्मा आहात आणि तुम्ही आत्मधर्मात या. हे अशोकची इंद्रिय, अशोकचं अंतःकरण, हे सर्व धर्म सोडून तुम्ही आपल्या धर्मात या. शरण यायचा अर्थ आत्म्याला ओळखा. आत्म्याला ओळखा. आणि हे शरण म्हणजे काय? की मी अशोक आहे, या अशोकला समर्पण करा आणि आत्म्याला शरण या. पण कृष्ण भगवान म्हणजे रिलेटिव्ह स्वरूप नाही, रिअल स्वरूप कृष्ण भगवान. आणि परधर्म म्हणजे इंद्रिय धर्म, अंतःकरण धर्म, व्यवहार धर्म सोडून आत्मधर्मात या. तर आत्म्याचा धर्म काय आहे? ज्ञाता द्रष्टा परमानंदी ककर्ता. तर त्या धर्मात यायचं आहे. समजलं का? धर्मात यायचं, शरण यायचं एकच गोष्ट आहे. हो, शरण यायचं त्यांना शरण म्हणजे आत्म्याबरोबर अभेद व्हायचं. पण कधी अभेद होणार? परवस्तूला सोडून दिलं तरच स्वमध्ये अभेद होणार. अहंकार म्हणजे काय आहे? दुसऱ्याला पकडून ठेवलाय, परमाणूला, अवस्थेला पकडलाय की मी केलं, म्हणून आत्म्यापासून विमुख झालाय. आत्म्यापासून तो अहंकार उभा राहिला आणि बुद्धी उभी राहिली तर बुद्धी भेदबुद्धी करवते. आत्मा मी वेगळा आहे, हा वेगळा आहे, मी आणि तू भेद करवला. तर अहंकार आहे तिथपर्यंत बुद्धी आहे आणि बुद्धी भेद निर्माण करते. मग अहंकार कधी संपेल? मी स्वतः कोण आहे हे ओळखलं आणि खरा करता कोण आहे जाणून घेतलं तर अहंकार संपतो, बुद्धी संपते, मग अभेदता उत्पन्न होते. भेदबुद्धी गेली की अभेद दृष्टी होते. समजलं का तुम्हाला? हो.